आज दिनांक 10 जानेवारी रोजी वाघोली पाटी जवळ एक अपघात झालेला आहे। एसटी बस आणि ट्रक यांच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे। निलंगा बस डेपोची बस निलंगा अकोला जाणारी 9:15 वाजता निलंग्यावरून अकोल्याकरता रवाना झाली होती। सदर बस 9:15 वाजेच्या दरम्यान वाघोली पाटीजवळ आलेली असताना या वाहनास ट्रक क्रमांक KA 562595 या 14 चाकी ट्रकने उजव्या बाजूला धडक दिल्यामुळे सदरची बस रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली आहे। सदर बसमध्ये एकूण 14 प्रवासी होते। त्या 14 प्रवासींपैकी 11 प्रवासी आहेत ते जखमी झालेले आहेत। या अपघातामध्ये एक प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे। इतर जखमींना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर या ठिकाणी त्वरित उपचारकामी दाखल करण्यात आलेले आहे। ते प्रवासी कुठले? जे जखमी झालेले प्रवासी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने चालक आणि वाहक यांना किरकोळ स्वरूपाचा मार आहे आणि इतर प्रवाशांमध्ये 9 प्रवासी हे लांबजाना येथून बसलेले होते। 5 प्रवासी निलंगा येथून बसलेले होते। त्या प्रवाशांना उपचारकामी औसा आणि GMC मेडिकल कॉलेज लातूर या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे। घटनास्थळावरून दोन्ही वाहने बाजूला करण्यात आलेली आहेत। रहदारी सुरळीत करण्यात आलेली आहे। ट्रकचा चालक आहे तो पळून गेलेला आहे, त्याचा पोलीस शोध घेत आहेत आणि आरोपी ट्रक चालकाविरुद्ध पोलीस स्टेशन औसा येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू केलेली आहे।